आवाज सर्वसामान्यांचा। येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची तोफ धडाडणार असून मानखटाव विधानसभा मतदारसंघासाठी अरविंद पिसे यांची निवड करण्यात आली। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील कार्यकर्त्यांची बॅटरी चांगली चार्ज झाल्याचं दिसून येत आहे। मानखटावच्या दुर्लक्षित घटकासाठी ते चांगलं काम करीत आहेत। बांधकाम मजूर असू दे, दिव्यांग असू दे किंवा निराधार महिला असू दे, याच्यासाठी न्याय द्यायचं काम त्यांनी केलं आहे। त्यांचा मानखटावच्या पाणी टंचाई तसेच जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा अभ्यास चांगला आहे, म्हणून त्यांची निवड फायनल केली आहे। आणि यासाठी सर्व प्रहारची टीम आणि आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते कामाला लागलेत। कातरखडाव येथील पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले आमदार बच्चू कडू पाहूयात स्पेशल रिपोर्ट। वाटप केलं नाही 15 दिवसात, तर आम्ही स्वतः येऊन ते वाटप करू। जरांगे पाटलांचा जो काय अल्टिमेटम दिलं होतं शासनाला म्हणजे सरकारला की यामध्ये जर काही केलं तर परत आंदोलन। माझं असं म्हणणं आहे की सगळ्या पक्षांना स्पष्ट भूमिका घेणं महत्त्वाची आहे आणि भूमिका स्पष्ट झाली तर मग त्याच्यातला तोडगा निघू शकतं। धर्माच्या नावावरचा वाद संपल्याबरोबर जातीचा वाद तिथे निर्माण केला नाही, ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि मग याला कोणी बळी न पडता मला वाटतं व्यवस्थित त्याच्यातला काय मार्ग निघता येईल। जर मराठा ओबीसीमध्ये घेतलं तर ओबीसीचे 10% वाढून केंद्रासाठी आपण मागणी केली पाहिजे। ज्या संख्येनं ओबीसीमध्ये जर दुसरा मराठा आपण घेतला तर एक लढाई अशी लढायला काही हरकत नाही। त्या केंद्राच्या ओबीसीच्या कोठ्यामध्ये आज 27% तो 37% केला पाहिजे, यासाठी सुद्धा भांडणं गरजेचं आहे। याच्यावर मला वाटतं मी मागे पण बोललो होतो, मी दिव्यांग अभियानाचा अध्यक्ष आहे, मी काही मंत्री दर्जा नाही आहे, मी अध्यक्ष आहे। फक्त गावागावात जाऊन मेळावे घ्या, त्यांच्या तक्रारी घ्या, ते लोकांना सांगा, पण अधिकार काही आम्हाला दिले नाही। परंतु यामध्ये आपण आता एक समिती गठीत करतो आहे तर असे जे काही आहे जे अशा वेगळ्या पद्धतीनं किंवा फसवणूक करून दाखले घेतल्या यांच्यावर कायदेशीर कारवाई 400, 300, 420 सहित आता नवीन कलम बदलली फसवणुकीचे, हे सगळे गुन्हे दाखल होईल। हे झालं पाहिजे सर, कारण हे अनेक चर्चा होती पण होत नाही। बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। खरा दिव्यांग मागं राहता कामा नये। जशी पूजा खडकर दिव्यांग नसताना तिनं जो लाभ घेतला, असे झारीतले शुक्राचार्य भरपूर आहे, ते शोधून काढू। सर, अजित पवारांनी आता तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते म्हणते तर आम्ही समविचारी पक्षाशी एकत्र येऊ। मग आता समविचारी पक्ष, मला अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणं असं काही वाटत नाही आणि कदाचित अंतर्गत त्यांना कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न होत असेल, एक वेगळं राजकारण असू शकतं, त्यामुळे आते बाहेर थोडा बळाव तुम्ही मानखटाववर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। खरं तर आगामी आता विधानसभेच्या अनुषंगानं पण काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। तुम्ही मागं पण सांगितलं होतं की काही नावाची घोषणा जी आहे की नेमकी काय उमेदवारांची घोषणा होणार होती, नेमकं काय? आम्ही मागच अरविंद पिसे यांची घोषणा केली नावाची। ते मानखटावामध्ये अतिशय दुर्लक्षित घटकांसाठी ते काम करते। बांधकाम मजूर असू दे, निराधार महिला असू दे किंवा दिव्यांग असू दे, आणि त्यांचा अभ्यास मानखटावच्या पाणी टंचाईबाबत अतिशय चांगला झालेला मी स्वतः ते पाहिलेलं आहे। माझा तारांकित पण होता, पण 8 तारखेला त्या दिवशी निश्चित विधानसभा पावसामुळे बंद झाली, नाही तर तो तिथे आपल्याला उत्तर पण आलं असतं। त्यांनी केलेला एकंदरीत जे काही अभ्यास आहे त्याच्याद्वारे एक या भागातला अतिशय महत्त्वाचा आणि जीवाभावाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा त्यांचा एकंदरीत अभ्यासातून मला दिसतं आणि म्हणून आम्ही पहिली सीट यांची आम्ही जाहीर केली आणि त्या सोयीनं आम्ही कामाला सुद्धा लागलो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पण उमेदवारांची चर्चा आहे की या ठिकाणी उमेदवार देणार, तर तुमची काही चर्चा तशा पद्धतीने झाली? तशी काही चर्चा झाली नाही, आम्ही यांना किमान 6 का 7 महिने अगोदरच जाहीर केलेलं आहे। अधिक काय विचारायचं आहे? महायुतीमधून आता सध्या तुमची जी चर्चा आहे ती म्हणजे मागण्यांचं निवेदन तुम्ही आता 19 तारखेला तुम्ही चर्चा करता, म्हणजे नेमकं काय अशा मागण्या आहेत की महायुतीमध्ये? आम्ही शेतकरी असेल, मजूर असणार, दिव्यांग बांधव असेल आणि विषमतेचं जे काही रोपटं लावलेलं आहे सरकारनं 75व्या वर्षामध्ये, एकंदरीत या देशामध्ये जातीभेदापेक्षा विषमतावाद आता फार मोठा भविष्यात होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून मी त्या दिवशी असंही म्हटलं होतं का कॅमेरावाल्याला भेटणारा पगार आणि त्या मीडियातल्या मुख्य संपादकाला भेटणारा पगार हा सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे। खाली लिहिणारा पत्रकार आणि तिथं ब्रेकिंग करणारा तिथला अधिकारी तुमचा जो कोणी असेल, ह्या सगळ्यामध्ये हे काही फक्त सरकारमध्येच नाही आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे का
ही विषमतेचं बी सगळं इकडे रोवलं गेलं आणि अशा प्रकारचा नवीन भेदभाव, नवीन वाद निर्माण तो जातीवादी आणि धर्मवादापेक्षाही डेंजर आहे. तुम्ही त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये 2.5 लाख कलेक्टरला पगार देत असताना चपराशालेमध्ये 30-40 हजारात भागावं लागतं आणि तिथं शेतकऱ्याला किमान 5 एकर शेतकऱ्याला 15,000ही पगार भेटू नये. ही जे विषमतेचं रोपटं सगळ्याच पक्षानं लावलं ते आम्हाला तोडून टाकायचं आहे. त्यासाठी ही लढाई लढतो आहे का इथे तुमच्या समोर जातीवाद आणि धर्मवाद मांडला जातं. हा सगळा व्यवस्थित प्लॅनिंग आहे राजकीय पक्षाचं आणि हे प्लॅनिंगच आम्ही तोडणार आहोत. खरा वाद का आहे ते लोकांना आम्ही समजून सांगू. एकट्या गोदरेज कंपनी किंवा पारसी लोक 6 पारसी जोड मुंबईतली 6,000 एकर जमीन आणि आमच्या सगळ्या कष्टकरी कामकरी मिल कामगारांना झोपाले जागा भेटल एवढं पण घर भेटत नसेल तर हा विषमवाद तोडायचा आहे. अंबानी एका लग्नात जर 5,000 कोटी खर्च करत असेल, क्रिकेटवाल्याला 1 कोटी देत असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक आणणाऱ्याला तुम्ही 10 लाख देत नसेल तर ही विषमतावाद आहे. या विषमतावादाच्या विरोधात लढायचा. महायुतीतून जे काय आता मागण्यांचं तुम्ही निवेदन जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्यामध्ये त्या अनुषंगाने जर तुमच्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.